चला सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आता मी खास मीटिंग ठेवली. आपले शनिवार रविवारी काही कार्यक्रम नसतात. तर ओंकार कार्यक्रम ग्रुपला कार्यक्रम म्हणजे जो रात्रीचा आहे आपला 9:30 ते 10. त्यामध्ये नवीन कोण कोण जॉईन झाले यांची मीटिंग मी आज ठेवलेली आहे. तर महत्वाचं मला तुमच्या बरोबर संवाद साधायचा एक प्लॅटफॉर्म मिळतो ना. म्हणजे नवीन साधकांना मी काही सांगते पहिल्यांदा विहंगम बद्दल जर माहिती करून घ्यायची झाली तर ओंकार ध्यानाला जोडा. कारण अर्धा तासच तो कार्यक्रम असतो, रात्री असतो, 9:30 ते 10 असतो. मेन त्याला जोडल्याने ध्यानाचं एक बॅकग्राऊंड सुरू होते आणि क्विक रिझल्ट येतात. आपलं काय आहे, 90% शारीरिक जे काही दुःख आहेत, शारीरिक जे काही प्रॉब्लेम आहेत, त्याची कारण सायकोसोमॅटिक आहेत. सगळे आपले रोग हे सायकोसोमॅटिक आहे, मानसिक आहेत. आणि ओंकार उपासना ही अशी सर्वश्रेष्ठ उपासना आहे की मानसिकतेवर खूप परिणामकारक आहे. सगळंच म्हणजे आध्यात्मिक, मानसिक, मटेरियलिस्टिक, कामदम मोक्षदम असं म्हटलेलं आहे. कामदम म्हणजे कामना पूर्ती पण करतो ओंकार, मोक्ष सुद्धा देतो. आणि अशी ही सुंदर सर्वश्रेष्ठ साधना आहे. म्हणून मी शक्यतो नवीन साधकांना म्हणते, एक तर तुम्हाला ध्यानाला जोडावं लागेल. कारण ध्यानाला जे जोडतात त्यासाठी आपण बरेच काही वेगळे वेगळे गोष्टी करतो. उदाहरणार्थ पंचतत्व चिकित्सा देतो. तुम्हाला जर काही शारीरिक दुखणी आहे त्यासाठी आपण मोफत देतो. चिकित्सेला काही खर्च येत नाही. किंवा अजून एक आपण जवळ येतो. तुम्हाला मी समजू लागते, तुम्हाला विहंगम समजू लागतं. कारण बाकीचे जे काही उपक्रम आहेत त्याच्याही पेक्षा ध्यानाला महत्व आहे. कारण धार्मिक आध्यात्मिक युग सुरू झालेला आहे. आणि या आध्यात्मिक युगामध्ये जर आपण ध्यानधारणा केली नाही, जसं योगाचं महत्व कित्येक वर्ष आपण जाणलं आणि योगाचं महत्व माहिती आहे. आता योगातलीच 7वी स्टेप पतंजलीने ज्या 8 पद दिल्यात त्याच्यातलं 7वं म्हणजे ध्यान आहे. आणि हे अति उत्तम साधन आहे, ध्यानाची साधना. आता जी काही ऊर्जा पृथ्वीवर येत आहे, पृथ्वीवर जे काही सुरू झालीये उत्क्रांती, मानवाची उत्क्रांती सुरू झालीये, पृथ्वीची उत्क्रांती सुरू झालीये. आपण बघतोय वातावरणामध्ये किती बदल झाले, उष्णता किती वाढतीये. तर हे सगळं जे काही घडतंय, तर हे जर समजून घ्यायचं असेल तर ध्यानाला जोडलंच गेलं पाहिजे. नुसतं समजून घेण्यासाठी नाही, तर आपल्याला त्याला सिद्ध केलं पाहिजे. जे काही परिवर्तनाची लाट येत आहे याच्यामध्ये आपण या परिवर्तनाला समजून घेऊन आपल्या जीवनात काही गोष्टी केल्या, जसं ध्यानाला स्वीकृत केलं, ध्यानधारणा करू लागलं, तर नक्कीच आपल्याला या गोष्टीचा फायदा होणार आहे. आपण सस्टेन होणार आहोत. हे जे काही सगळे चॅलेंजेस आहेत या चॅलेंजेस मध्ये आपण सस्टेन होणार आहोत. म्हणून ध्यानाला जोडून घेतलं पाहिजे. बरं, ध्यान हा असा मार्ग आहे की सगळेच या ह्याच्यात टिकू शकत नाहीत, गोडी लागू शकत नाही, करू शकत नाही. मग याचा मध्यवर्ती भाग म्हणजे ओंकार साधना. मग ओंकारामध्ये मंत्र सुद्धा आहे आणि आपण या ओंकार साधनेमध्ये ध्यानाचा सुद्धा फोकस दिलेला आहे. त्यामुळे आपली ही ओंकार साधना जी आहे ती खूप योग्य पद्धतीने डिझाईन केलेली आहे. आणि तुमचा जर ध्यानाचा मार्ग असेल तर तुम्हाला हळूहळू ओंकार ध्यान करत करत पुढे जाता येतं. तर या दृष्टीने नवीन साधकांनी याला जॉईन करायचं असं मी म्हणते. आणि मग एक एक विहंगमचं समजू लागतं. मी थोडेसे कधी आधीमध्ये सेशन्स घेते, मग मला तुमच्यापर्यंत काही पोहोचवता येतं. तर अशा गोष्टी होतात. म्हणून मग मी म्हटलं आता मीटिंगही घेऊयात. कारण बरेच यावेळेला जोडलेले आहेत, 15 जण साधारण जोडलेले आहेत या 2-3 महिन्यात. म्हणून मग म्हटलं एक संवाद साधूयात. तर मला जे काही सांगायचंय ते मी आधी सांगते तुम्हाला आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय, काय तुम्हाला सांगायचं आहे का. एक आपली ओळख सुद्धा होईल. तर याच्यामध्ये तुम्ही एक कमीत कमी 4 ते 6 महिने हा वर्ग करायचा ठरवा. लॉंग लास्टिंग इफेक्ट तुम्हाला बघायचे असतील तर. आणि तुमचंही तुम्हाला काय आहे, आतला जो प्रवास आहे, इनर प्रवास आहे, तुमचा सोल कर्म काय आहे हे कळायला वेळ लागणार आहे. कमीत कमी 4 महिने ओंकार या वर्गाला सोडायचं नाही. आणि मग इथून पुढे तुमची ओळख तुम्हाला होऊ लागेल. त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जायचंय का मागे थांबायचंय का आहे तिथेच थांबायचंय तुम्ही ठरवू शकता.
तर खूप चांगले रिझल्ट येणार आहेत. आणि ओंकार साधना ह्या आपली पहिली प्रायोरिटी आहे, लक्षात घ्या. कारण ओंकार एवढी सर्वश्रेष्ठ साधना कोणती नाही. आपण आता शिवसरदय शास्त्र शिकतोय, भाग 1, भाग 2, भाग 3. भाग 3 मध्ये मुद्रांवर फोकस केलेला आहे, प्राणबंध मुद्रा. तर हे सुद्धा आपण आता ओंकार वर्गातून पुढे पुढे या मुद्रा सुरू करणार आहोत. की आता ज्या मुद्रा घेतल्या त्या डीएनए ऍक्टिव्हेशनच्या अमृता मॅडमनी घेतल्या, आणि मी संपूर्ण एनर्जी लेवलवर काम करणाऱ्या मुद्रा घेतल्या. मुद्रांचा जो बेसिक आहे तो वेबसाईटवर कोर्स आहे ओंकार आणि मुद्रांचा. बेसिक मुद्रा आहे, शैलजा मॅडमनी त्या घेतलेल्या आहेत, मी ध्यानाच्या रिलेटेड घेतलेल्या आहेत. त्या आता तुम्ही कराच करा. पण ज्यावेळेला तर तुमच्यातले बरेच जण पिरामिडला भाग 3ही करणार आहेत. तर या मुद्रांसहित आपण ओंकार ध्यान करणार आहोत रात्रीचं 3:30ला. तर मी सध्या सुरू केलेलंच आहे ध्यान मुद्रांसहित, या स्पेशल मुद्रांसहित. तर हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे हा 4 महिन्याचा जर तुम्ही उद्दिष्ट ठेवलं तर तुम्हाला खूप काही उत्कृष्ट प्रकारचा साधनेचा हिस्सा करता येणार आहे. आणि तुमचं लाईफ पाथही काय आहे ते तुम्हाला कळणार आहे. आणि काळाच्या नुसार माणसांनी उपाय केले पाहिजेत कुठल्याही आपल्या प्रॉब्लेमवर. तर आत्ताचा काळ हा धार्मिकतेचा आहे, त्यामुळे ध्यानधारणा जोडलात तर मी पुढचं सगळं सांगत असते. आणि अजिबातच नकोच आहे ओंकार ध्यान, काहीच नकोय, तर वेबसाईटवरचा भाग 1 तरी तुम्ही सगळ्यांनी केलाच पाहिजे. आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 हे सुद्धा वेगळं सायन्स आहे. ज्यांना ध्यान आवडत नाही त्यांच्यात तिथे पॉवरफुल टेक्निक्स आहेत. आपल्याला हवं तसं आयुष्य कसं बदलायचं, आपल्याला चॅलेंजेस आहेत ते कसे रिझॉल्व्ह करायचे, हे सर्व आहे. तर ओंकारामध्ये म्हणताना आत्ताच माझा जस्ट एक फोन झाला आपल्याच साधकांचा. ते येणार आहेत पिरामिडला तिन्ही कोर्स करायला. तर ते प्रथमच बोलत होते, मॅडमचे मिस्टर आहेत, तर ते येत आहेत तिन्ही कोर्स करायला. म्हणून मला एक आश्चर्य वाटलं. मी म्हटलं का का तुम्ही येत आहे तिन्ही कोर्स करायला वगैरे, तर त्यांना ती आवडच आहे. तर ते सांगत होते की बिहार स्कूल ऑफ योगा म्हणून तेथे एक त्यांचे मित्र यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि खूप त्यांना साधना शिकवलेली आहे. तर ते म्हणाले मॅडम मी हे थोडंसं करतोच. म्हटलं काय करता तुम्ही, तर त्यांनी सांगितलं ओंकारच. म्हणाले ते गुरु टाईप मला आहेत. आणि ते मी त्यांना म्हटलं की मला हे सगळं आवडीच आहे आणि मी तर एवढा म्हणजे त्यांचा बिझनेस आहे, वेळ नसतो काही नसतो, मला असं एक सोप्पा हे द्या उपाय. तर ते म्हणे सगळं योग तर एवढं वास्ट आहे आणि कसं इतकं लगेच सांगण्यासारखं काही आहे का. नाही नाही म्हणे आता माझ्याजवळ एवढाच वेळ आहे, 1-2 तासच आहे, त्यात तुम्हाला काय शिकवायचं ते शिकवा, असं काही सांगत होते. तर त्यात त्यांना जी साधना दिली गेली तर त्यात ओंकाराचंच ते बोलत होते. आणि ते म्हणत होते ओंकार कसा म्हणायचा, ओ ओ म, मग ओम, आणि मग काय असं काही काही सांगत होते ते मुद्रांसहित. आणि मी ते करतोय आणि त्याचे एवढे वंडरफुल रिझल्ट येतात की आता मला माझे सगळे मित्रही मागं लागलेत, तू आम्हाला शिकव शिकव शिकव. तर मी त्यांना म्हटले तुम्ही काय पद्धतीने हे करता मला सांगा. आमचेही असे रिसर्च चालू आहेत. आपण सुद्धा लॉंग ओ लॉंग म लॉंग नंतर मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ओम असंही म्हणणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच तिथे व्हरायटी आहेत. एखादी संस्था ओम सांगते, एखादी संस्था ओम ओम म्हणते. आपलं सगळं मिक्स आहे, आपण सगळं करून बघतो आणि आपल्या प्रत्येक देहाच्या ह्याच्याप्रमाणे रिझल्ट वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हालाही सांगितलं सुरुवातीला नीता मॅडम म्हणतात तसं म्हणा, आणि नंतर या व्हरायटी कॉम्बिनेशन द्या. तर त्यांना मी म्हटलं आमच्या साधकांना मी सगळं सायन्सही सांगतो, त्याचे डेप्थही सांगतो, नुसतं म्हणून नाही घेत. तर ते तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. म्हणजे सांगण्याचं मला असं वाटतं की तिथे पण बघा आता ते तेवढीच उपासना करतात, 20 मिनिटं 25 मिनिटं. एवढं या ओंकार साधनेला महत्व आहे. तर हे मला एक सांगायचंय. आणि म्हटलं तुमची ओळख पण करून घेऊ. तर तुम्ही आता सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा. आणि तुम्हाला आधी काय कसं वाटतंय ओंकार करून, तुमच्या जीवनात काही फरक पडला का? आता 15 दिवस झाले, 15 दिवस झाले, 2 आठवडे झाले. तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आणि काही प्रॉब्लेम वाटत असतील तर तेही सांगा मला. तर कोण बोलते? मोनाली जगताप मॅडम तुम्ही बोला, मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. व्हिडिओ सुरू करा मोनाली मॅडम, व्हिडिओ सुरू करा.
मोनाली मॅडम आहात का तुम्ही? व्हिडिओ सुरू करा. मनीषा गव्हाणे बोलते मॅडम. बोलू हा आधी. मी हा कामात बोला, पण आहे मनीषा मॅडम बोला. आज. हा ऑडिट. हा मॅडम, हा. मी सविता आहे धर्माधिकारी, त्यांच्यामुळे हे झाले. आम्ही दोघी मैत्रिणी होतो हो का, युनिव्हर्सिटीमध्ये. तुम्ही पुण्यातच असता तर ना? बर. हो, पुण्यातच छान. असते. हो, आपलं बोलणं मी, झालं होतं. हे केलं त्यावेळेस मला एकदम शांत अशी रात्रीच झोप लागते, एकदम शांत, छान छान म्हणजे छान. काही उपकार केल्यामुळे. आणि काल हा जे तुमचं जे ध्वनीचं होतं ना, जे हा साऊंडचं जे ओंकार केला ना, त्याच्यामुळे ते हा डोक्यामध्ये नंतर जेव्हा ते आलं तेव्हा डोक्यामध्ये असं वेगळंच काहीतरी होत होतं इथे. त्याच्या हा. इथे छान झोप लागली, म्हणजे काही विचार पण काय येत नाही होतं रात्री. माहिती का, आपल्या मेंदूमध्ये लॉंग जर म्हटला ना, मेंदूमध्ये तरंग उठतात. जसं सागर आहे ना, सागरात लहरी असतात, तशा मेंदूमध्ये लिक्विड आहे ना. हा हा मेंदूमध्ये लिक्विड आहे. आपलं हायपोथॅलेमस झालं, ग्रंथी जे आहेत, पिनियल ग्लँड झालं, या सगळ्या अशा हार्मोन सिक्रिशन आणि झोप येणं, स्ट्रेस हार्मोन्स, हे सगळं सिक्रिशन म्हणजे लिक्विडच आहे ना, सेमी फ्लुइड टाईप. तिथे पण तरंग राईट. उठतात ओंकाराने. आणि फक्त एवढेच तरंग नाही उठत. जेव्हा तुम्ही ओंकार म्हणता ना, तर हा आजूबाजूला सगळा ऑरा तयार होतो. आणि जी स्पंदनं तयार होतात ती सगळी सात्विक आपल्याला जाणवतात फक्त इथे. पण सगळं सात्विक हो. व्हायब्रेशन आपण आपल्या बाजूला लेअर तयार करून घेतो, कवच तयार करून घेतो. आणि घरातली सुद्धा व्हायब्रेशन बदलतात. भिंतींवर जे स्टोअर झालंय ते हो. वॉशआउट होऊन ही स्पंदनं चांगली भिंतींवर राहतात, कपाटांवर राहतात. भले तुम्ही हळू म्हणा, भले मोठे म्हणा, एवढे ओंकाराचे इफेक्ट्स आहेत. अदृश्य इफेक्ट सुद्धा. हा ठीक आहे सुवर्ण मॅडम, ठीक आहे, चालेल. सुवर्ण मॅडम चालेल. तर खूप हे मी एक एक सेशन मधनं हे समजून सांगत असते. आणि मागचे व्हिडिओ त्यात पण आहे. धन्यवाद मॅडम. हा. तर हे सगळे व्हायब्रेशन्स मेंदूत होतात, त्यामुळेच लगेच परिणाम होतो. आणि तुम्ही ज्याला लगेच झोपता ना, लगेच जर हा. झोपत असेल तर मेंदू रात्रभर झोपेत हेच काम करणार आहे. कारण मेंदूचं काम रात्री सुरू असतं. मेंदू काय करतो, दिवसभरातले इफेक्ट काढतो. काय काय झालं, काय काय झालं दिवसभरात. मग मला काय लॉंग टर्म साठवायचंय, तो लॉंग टर्म कप्प्यात टाकतो. काय मला विसरून जायचंय, विसरणाऱ्या ह्याच्यात टाकतो. असं मेंदूचं सिंथेसिस रात्रभर चालू असतं. आणि मग ह्या ज्या मेंदूत तुम्ही लहरी तयार करता, हार्मोन सिक्रिशन्स करता, त्याचे लॉंग लास्टिंग इफेक्ट. आता तर झोप येणारच आहे, पण 4 महिन्यांनी काय होणार आहे, ते पण इफेक्ट आहेतच ना. एका मॅडमच्या गोळ्या बंद झाल्या, तर आता या आहेत की 15 15 दिवसात त्यांना किती चांगले इफेक्ट आले. मॅडम, पाणी पण मी सगळ्यांना देते, आमच्या घरातल्या लोकांना सगळ्यांना हा, पाणी खूपच प्यायला छान. आणि काय करायचं, मिक्स करून टाकायचं पाणी आपलं प्यायचं ह्याच्यात. मॅडम नाही देते. आलेले, नलिनी मॅडम नाही आलेल्या. मॅडम, मी त्यांच्या पण गोळ्या आज ऑडिट. मेंदूच्याच गोळ्या त्यांच्या बंद झाल्या 15 दिवसात. काल ओके परवा पण मी ओके ओके. फोन केला, म्हणे मॅडम झोपायची गोळी घ्यावी लागायची रोज. आता गोळी एकही नाही, काही नाही, मस्त चालले ओंकार. का नाही आले काय माहिती त्या. तर छान की, मग तुम्हाला मला भीती. फार फायदा होईल. आणि बघा, स्ट्रेस गेला, झोप छान आली, तर केवढे त्याचे साईड बेनिफिट्स होणार आहेत शारीरिक. आणि जे तुम्ही नंतर 10 वर्षाची शिदोरी साठवून ठेवताय गुडघ्यात म्हणा, खांद्यात म्हणा, ते तर सगळं होणार नाही ना यामुळे. नाही तर स्ट्रेस येतो, हो. मानसिकतेने साठवतो. मग 10 वर्षांनी गुडघेदुखी सुरू होती, हृदयाचे रोग सुरू होतात. हे सगळं किती ओंकार घडू देणार नाही. आत्ताचा हा फायदा नाहीये, तर पुढच्या 10 वर्षाची शिदोरी तुम्ही तयार करताय. तो खूप छान. मॅडम, अजून एक तुमचा हा आवाजात जे ओंकार आहे ना, हा. खूप मला खूप खूप आवडलं, म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये. हम्म. असं आहे. आणि ना मटेरियलिस्टिक फायदे पण तुम्हाला होणार. तुम्हाला सांगते, मटेरियलिस्टिक फायदे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं काही प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, त्यालाही फायदा होणार. आमच्या एक मॅडम अशा होत्या, त्यांनी तुमच्यासारखेच म्हटल्या खूप फायदा होते, खूप फायदा होते. आता मन रिलॅक्स झालं की काय झालं माहिती, ते दुसरं घर बघत होते भाड्याचं. आणि डायरेक्ट घरच, फ्लॅटच घेऊन टाकला. इतकं परिणामकारक आहे पॉझिटिव्ह. ओमकार. आणि त्यांना आश्चर्याचा धक्का होता, मिस्टर म्हटले नाही आपण फ्लॅट घेऊन. हे वातावरण खूप बदलतं घरातलं. आणि दोघांमधले वाद कमी व्हायला लागले, त्याच आश्चर्य करायला लागल्या, कसं काय एवढा इफेक्टिव्ह. म्हटलं अहो, आपला व्हायब्रेशन बदलला, आपला ऑरा बदलला की सगळंच बदलणार आहे ना. कारण सगळं काही आपल्यामुळेच आहे ना, आपल्याच ऑरामुळे आहे ना समोरचा माणूस काय वागतो ते. हे बदल हे तुम्ही ऑब्झर्व करा. पंचतत्वांनी सुद्धा, पंचतत्व चिकित्सा ज्या वेळेला घेता,
हाताला रंग लावतात त्यावेळेलाही तेच घडतं, ओंकारानेही तेच घडतं, ध्यानाने तेच घडतं. म्हणून तर ध्यानाला जोडणं म्हणजे ओंकार ही पहिली पायरी आहे. शॉर्ट बट स्वीट अँड मोस्ट इफेक्टिव्ह. खूप छान. मग तुम्ही करत राहा. आणि सविता हं. मॅडमना धन्यवाद द्या, मेन त्यांनी जोडल्यामुळे. तुम्हाला ते ग्रेटफुल आहे महत्वाचं आणि आहे नाही सविताला का? पण ग्रेटफुल आहे तिने मला या हो, प्लॅटफॉर्मवर आणलं. मॅडम मी हो. 2 आणि 3ला येणार होते. पहिल्या आधी वेगळा प्रोग्राम होता माझा. मी ऑडिटर आहे. मला बर. फिरावं लागतं. हा, आज हा. पण मी ऑडिटमध्ये आहे. पण मी त्यांना सांगितलं 10 मिनिटं ब्रेक घेते म्हणून. अरे कारण वा, मला छान. ऐकायचं हा, होतं. छान. तर हा. मी 2 आणि 3 तारखेला तिकडे येईन मॅडम. मी नाव देते तिथे. येणार आहे ना? खूप छान. हो, हो. चालेल. धन्यवाद, थँक्यू धन्यवाद. मॅडम. तुम्ही बंद करू शकता, ग्रेटफुल मी टू यू. रेकॉर्डिंग करतेय. तुम्ही हो, ऐकू शकता. हो. आणि थँक्यू सुवर्ण मॅडम. मॅडम तुम्ही सुद्धा ऐकू शकता, ऑफिसमध्ये आहात तर मी रेकॉर्डिंग करतेय. सर थँक्यू धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. मॅडम. हा, ग्रेटफुल धन्यवाद. तुम्हाला ग्रेटफुल काय बोलायचंय सुवर्ण मॅडम, बोलून घ्या पटकन. सुवर्ण नाही, मॅडम. खरंच अनुभव तर खूप छान आहेत. नमस्कार बरं. सर्वांना. अनुभव तर खूपच छान आहेत. 2 आणि 3 तारखेची वाट आहे. या. तुम्हाला शनिवारी सुट्टी असते ना? नाही, घेणार आहे सुट्टी. येणार आहे. छान. पण एकदम होऊन Yes. जाईल ना? एकदम हो, होऊन हो, जाते. एक दोन करणार हो, आहात ना तुम्ही भाग? हो, हो. छान. एक आणि दोन. हो, छान छान. या मग तुम्ही पण हो, रेकॉर्डिंग ऐकू शकता, बंद करू शकता. हो, हो, क्षमा हो. विटे मॅडम. धन्यवाद मॅडम. हो, धन्यवाद. क्षमा विटे मॅडम, ऑन करताय? मॅडम मी क्षमा विटे, व्हिडिओ करू मॅडम? करा व्ह्यू केलं की. तर चालेल ना मॅडम? हो, हो, थँक्यू हो. मॅडम. थँक्यू. सगळं तुम्ही जे ऑफिसमध्ये ते क्विट होऊ शकतात. मी रेकॉर्डिंग पोस्ट करते चॅनलवर. मोनाली मॅडम बोला. व्हिडिओ सुरू करा. कल्पना मॅडम, बिटे मॅडम, क्षमा बिटे मॅडम, व्हिडिओ सुरू करा. हा, हा मॅडम. हा. काय म्हणताय? नाही, खूपच काय मस्त तुम्हाला कसं रिलॅक्स वाटतंय एकदम. ओंकाराने? छान वाटतंय. आता ओंकाराने. प्रेग्नेंट आहे मी. अरे वा, छान की. किती हम्म. उत्कृष्ट हम्म. तुम्ही त्या ह्याच्यात, हे फार सुंदर. हो. मस्त. मेघा संकपाळ माझी नणंद आहेत. त्यांनी मला हो, हो हे का? दिलं. सख्खी नणंद आहे का? हम्म. हा, अरे वा. मेघा संकपाळ. हो, हो, सख्खी नणंद. हा. हा. बर, हो, छान हो, आहे. सख्खी नणंद आहे. हा. तुमच्या मुलांनी त्यांनीच केलं होतं ना शिबिर आपलं मुलाचं? हो, शौर्य जगतापने केलं होतं हा, उन्हाळ्यात. आणि त्याच्यानंतर 15 दिवसाचं केलं जून मध्ये मी. आणि हा, मग हा. कंटिन्यूअस करू शकतो म्हणलं, आता कंटिन्यूअस करावं आता म्हणजे कितवा खूप महिना आहे फायदा तुम्हाला? होतो. कितवा महिना आहे? आता चौथा लागला चौथा. आता. मॅडम तुम्ही हम्म. वेबसाईटवरचं देवी ध्यान करा ना. ते वेबसाईट कसं वरचा काय? वेबसाईट हम्म. वर कोर्स आहेत बघा. हा, हो का? sudarshanpyramid.com वेबसाईट वर जायचं. शौर्याला सांगा बर तो. बर. वेबसाईट वर चालेल जायचं. चालेल. त्याच्यावर देवी हम्म. ध्यानाचा कोर्स आहे, तो रजिस्टर करा. इतका हो का? एक्सलंट तुम्हाला आवडेल ना तो. या गर्भाच्या काळात गर्भावर एवढे सुंदर संस्कार घडतील ना, म्हणजे देवीच मूल हम्म. जन्माला येईल बघा. त्यातलं होय फक्त ना कुंडलिनी त्याच्यासाठी. ध्यान करा. ऐका, त्यातलं कुंडलिनी ध्यान नाही करायचं. त्या देवी ध्यानात काय आहे की आपल्यातच सगळे देवीचे गुण येत आहेत. असे की मी देवी आहे. आपण दुसऱ्या कोणाला हम्म. देवी देवता मानत नाही. मी देवी आहे. मी सरस्वती झालीये. मग सरस्वतीचं सगळं ज्ञान, सरस्वती देवी काय ज्ञानाची द्योतक आहे. मग मी ही सरस्वती देवी आहे. मी चंद्रघंटा आहे. मी ही आहे, कात्यायनी आहे. मी हे आहे. आणि खूप सुंदर आहे. या काळात तुम्ही करा. आणि बऱ्याच प्रेग्नंट बायकांनी केलं ना, नॉर्मल डिलिव्हरी आणि खूप हम्म. सुंदर गर्भपोषण होतं. तर नाही, मला याच्या, खूपच फरक पडला. हा, म्हणजे सुरुवातीला ओंकाराने त्रास होत होता मला. आता हा, खूप फायदा झालाय. नाही, हम्म. हा. पुढे पण तुम्हाला खूप देवी ध्यान करा. तुम्ही विचारा, मेघा मॅडमशी बोलून घ्या. हो आणि हो जरूर हो. ते जरूर ते करा. सकाळी देवी ध्यान हम्म. करा, संध्याकाळी ओंकार ध्यान करा. आणि हो तुम्हाला पण चालेल. आवडेल ते. छान. आणि जेवण पण म्हणजे जेवणच जात नव्हतं. पूर्ण अशक्त हो, झाले होते, पण आता पूर्ण म्हणजे खूप फायदा झाला छान. मला. शरीरावर होणार, हम्म. मनावर होणार आणि तुमच्या रिलेशनशिप सगळ्या प्रापंचिक गोष्टीवरही होणार. आणि तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे मनापासूनच करते मी, म्हणजे पूर्ण की म्हणजे खरंच फायदाच आणि झालाय अजून मला. एक सांगते, ज्या वेळेला डिलिव्हरी होईल त्यावेळेला बाळाला हम्म. 1 वर्षभर मांडीवर घेऊन हम्म. 5 मिनिटं जरी तुम्ही ध्यान हम्म. केलं. कुठलं ध्यान? श्वासाचं. श्वास बघायचं. श्वास आला, हम्म. गेला, एवढं बाळाला मांडीवर घेतलेलं असताना जर तुम्ही केलं तर एवढं एक्सलंट त्या बाळाची ग्रोथ होणार आहे. 1 वर्षाच्या तुम्ही हे करायचं.
आणि त्याचा सोल प्रोग्राम भरभर भरभर पुढे सरकणार आहे. हो, एक चालेल ना. वर्षाच्या 5 मिनिटं त्याला घेऊन ध्यान करणं तुम्हाला सहज शक्य आहे. तुम्ही घेणारच आहे मांडीवर बराच वेळ. त्याच्यात श्वासाला बघायला काय बरोबर. अवघड जाणार आहे तुम्हाला. हो, तर हे बरोबर आहे. पण लक्षात ठेवा नंतर. खूप छान. हो, चला हो. तुमचं अभिनंदन. तुम्हाला ऑल द बेस्ट आहे. हा. कल्पना धन्यवाद मॅडम मॅडम. बोला. कल्पना मॅडम बोला. हर्षा मॅडम बोला. क्षमा बिटे मॅडम, मी तुमचं केव्हाचं नाव घेते. आता बघा रश्मी नगरकर मॅडम आल्या. हर्षा मॅडम बोला. तुम्ही हा. व्हिडिओ ऑन केले, तुम्ही बोला. हो हो. हा हो बोलते. हा, हे ओंकार ध्यान बोला. केल्यापासून ना, म्हणजे एक मोठ्याने बोला जरा. शांतता. मॅडम हा. मोठ्याने बोला. हा. हो हो. हे ओंकार ध्यान केल्यापासून ना, असं एक शांतता अशी म्हणजे मनामध्ये असं एक जे मनामध्ये असं एकदम सारखं काहीतरी असं किचकिच किचकिच जी अशी मेंदूमध्ये अशी वाटते चालू असते ना, ती आता कमी झाली, हम्म. अशी शांत वाटतं. छान छान छान. आणि हा, ध्यानाचे अनुभव मी ह्याच्यावरती टाकले पण आहेत. म्हणजे कसं ग्रुपवर काय वाटलं टाकताय किंवा तुम्ही. कालच्या ह्याच्यानी. हा, कालच्या ह्याच्याने हम्म. मॅडम तुमचं जे पहिले ऐकलं ना, अक्षरशः माझ्या मागच्या मेंदूमध्ये मला हालचाल जाणवत होती आणि आधी माझं कुठलं डोकं पहिलं दुखत होतं. ऐकलं तुम्ही कालचं? कालचे मी काय बघितलं नाहीये. हा. काल तुम्ही पहिले तुमच्या आवाजात होतो आणि नंतर मग दुसऱ्या मॅडमच्या अच्छा, आवाजात होतो ना, ध्यान. सुलक्षणा ध्यान मॅडमच्या. काल शुक्रवार होता. ओके ओके. हा हा बरोबर. हा. तर हा. पहिले आधी ना माझं डोकं दुखत होतं आधी. हम्म. आणि नंतर हम्म. जेव्हा हे सुरू झालं, मग तुमच्या आवाजात ऐकलं, मग मला ना असं मागे अशी मेंदूमध्ये अक्षरशः हालचाल जाणवत होती. आणि हम्म. नंतर दुसऱ्या मॅडमचं सुरू झालं, मग हळूहळू शांत झालं, माझं डोकं दुखायचं पूर्ण थांबलं. आणि असं हम्म. इथे टाळूवरती असं एकदम एनर्जी अशी जाणवत होती. एवढं होते ना, छान त्या वाटत होतं. लाटाच निर्माण होतात, मेंदूत लाटाच हा निर्माण होतात आणि मेंदूच सगळं बॉडीचं फंक्शनिंग करतोय ना. त्यामुळे हा. इफेक्ट जास्तच होतात ओंकाराचे. त्यामुळेच तर ओंकार सर्वश्रेष्ठ साधना आहे. आणि एवढ्या अर्ध्या तासात तुमची ध्यानाची बैठक पण तयार होते. तर खूप आणि एक. तुम्ही हा कंटिन्यू ठेवा 4 महिने, अजून तुम्हाला हो बरेच इफेक्ट जाणवतील. तुम्हाला काही शारीरिक त्रास आहेत काय? हो, मी ते काय? पंचतत्व चिकित्सेसाठी दिलंय, नाव दिलंय हा, मी. ठीक आहे. हा. आणि पंचतत्वाचे सुद्धा तसेच इफेक्ट्स आहेत. जरी हा हाताला कलर घेतला तरी आपला ऑरा बदलणार आहे त्याने. हा. त्यांनी आणि पण एक आहे ना, तुम्हाला हे फरक ध्यान अर्ध्या तासात पण ना असं वाटतं ना, मला बाहेरच यावंसं वाटत नाही. म्हणजे मॅडम नाही सांगतात यावं. की सगळं आपण मी नाही, मला 5-10 मिनिटं मला येताच येत पण नाही बाहेर. यायचंच नाहीये ना. कारण बघा, मॅडमची नुसती प्रार्थना ऐकली तरी खूप छान वाटतं आपल्याला. तर त्याच्यामध्ये तुम्ही यायचंच नाहीये बाहेर. आणि हे फार अमूल्य आहे. तुम्हाला बाहेर यावं वाटत नाहीये, हे खूप फार आहे. अमूल्य आहे, अमूल्य. असं मिळत नाहीत मोके. तर जोपर्यंत बाहेर यावं वाटत नाही तोवर यायचं नाहीये, बसून राहायचंय. आणि ह्याचं खूप छान इफेक्ट्स येणार आहे. मग जेव्हा झोपाच वाटतं तेव्हा झोपायचं. तर तुम्ही काही अगदी फोर्सफुली डोळे उघडत नका जाऊ. काही सगळं आवरून ठेवत जा आधी. आणि हा काही बाहेर यायची गरज नाहीये लगेच. कारण हे इन्सिडन्सेस नाही शक्यतो कोणाला लाभत. मग तुम्हाला हे हो घडतंय तर घडून द्यावं ना. हो नका हो. या डोळे पण उघडत जाऊ नका लगेच. बसून राहत जा. हा हा. आणि तुम्ही चालेल चालेल. पिरामिडला येत आहे, मग काय झालं मॅडमशी बोलणं? हो, आजच बोलले मी त्यांच्याशी. काय ते म्हणाले? बघू. येत एकत्र जमतंय का नाही? मी विचारलं त्यांना, म्हटलं तुम्हाला यायचं नसेल तर ऍटलीस्ट मला तिथपर्यंत सोडून तरी द्या. बघू अच्छा, काय म्हणतात ते. मिस्टरांशी बोलला होय. मी श्रद्धा मिस्टर. मॅडमशी विचारतीये. आहेत ना हा मिस्टर हा. जवळ तिकडे? हो, तिकडे श्रद्धा मॅडमशी बघताय बोल. तुम्ही? मिस्टरांच्या तिकडे बघताय, जवळ आहेत काय मिस्टर? नाही नाही, ते तिकडच्या खोलीत आहे, दुसऱ्या खोलीत आहे. अच्छा. श्रद्धा श्रद्धा मॅडम काय मॅडमशी. म्हणतात? नाही, त्यांना तिकडच्या इकडनं डायरेक्ट बस आहे त्यांना. अच्छा, त्यांच्या बर बर. इथूनच. आम्हाला ठाण्याच्या इथनं नाही येणार त्या. त्या डायरेक्ट मग तिकडनं तुम्ही बस आहे त्यांना. ठाण्यातनं बघा कसे येत आहे. कात्रजवरून आम्ही पिकअप करू. तुमची गाडी किती वाजता येते ते फक्त बघा. ऍक्च्युली मी ट्रेननी आली ना, तर माझी गाडी 4लाच येणार आहे. मी आपल्या लेडीज मध्ये तिथे बसून राहील आपल्या स्टेशनवरती. फक्त मग नका आपली असं गाडी करू, तिथे. नका करू तसं. तुम्ही ठाण्यात नाही येणार आहे तर बसने या ना. नाही, मी डोंबिवलीला राहते ना, ऍक्च्युली ऍक्च्युली ठाण्यात नाही अच्छा, राहत मी. डोंबिवलीला. मग डोंबिवलीवरून बस नाहीये का? नाही, डोंबिवलीवर बस नाही. शिवनेरी आणि शिवशाही आहेत ना, त्या ठाण्यामधून आहेत. असं आहे. हो, आणि एसटी असल्यात. नाही डोंबिवली पुणा. नाही नाही. बर. म्हटलं कारण तेच मग खूप विचारणार होते मी लवकर नंतर आलात तुम्हाला. तर थोडस उशिराची नाहीये का ट्रेन? नाही, त्या रात्रीच्या म्हणजे सकाळी पोहोचतील अशी त्या तीच ट्रेन आहे. मग नंतर मग सकाळी 6:30ला, मग त्या 9:30-10ला पोहोचतात. हा, बरोबर बरोबर. मिस्टरांनाच ये बोलवा खायला. तेच सांगतेय मी त्यांना. मला निदान ऍटलीस्ट तिथपर्यंत सोडून तरी द्या.
तुम्हाला यायचं असेल तर आतमध्ये चला, म्हणते त्यांना, सांगते ते मी त्यांना. बघूया काय म्हणतात ते. ठीक आहे, योग असेल तर होईल. हो हो तुम्ही संकल्प लिहा आता. हो हो संकल्प लिहा की बाबा मिस्टरांनी सोडलेला आहे. हो सोडलेलं काय, कोर्सही पहिला केलेला आहे म्हणा. आपण जे म्हणू ते होत असतं, आपणच क्रिएटर आहोत. हो. तुम्ही आधी बदललं पाहिजे, ते येणार आहेत असं सहजतेने ठेवलं की येणार ते. हा. तर ते करा, वहीत लिहा, कारण 25 तारखेला प्रतिपद आहे ना. हो आता हो वहीत लिहा, हो हो आलेले आहेत ते घ्यायला. हो हो. चालेल. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. रजनी मॅडम, व्हिडिओ सुरू करा. रजनी मॅडम, हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, कशा आहात? नमस्कार. मी ठीक आहे आता. आता गुरुपौर्णिमेला आमच्या गुरुंना भेटून आले, वाडीला जाऊन आले. कोण तुमचे गुरु कोण? म्हणजे आमचे मिरजमध्ये आहेत माझे गुरु. अच्छा, दत्ताच बरोबर. दत्ताचंच करतात ते. हो हा, का, मग आम्ही बर प्रत्येक गुरुपौर्णिमेला जाते. हा, मी जात असते प्रत्येक गुरुपौर्णिमेला. पण 2 वर्ष माझी बर. तब्येत ठीक नव्हती. मी 2 वर्षांनी अच्छा, गेले यावेळेला. हा म्हणजे ते हा हा ओंकारचं चालू केल्यानंतरच हे सांगते बरं का मॅडम मी तुम्हाला. हा हा हा. हा, आणि हे म्हणजे ओंकार मी आमच्या जाऊबाई म्हणजे शारदा कुंभार आहे ना, तिच्या घरी हो, मी ऐकलं होतं. तेव्हा मला अच्छा. इतकं हे झालं की नाही. हा, तर मला इतकं हे वाटायला की नाही, आपण ओंकार करायलाच पाहिजे. म्हणून मग मी जॉईन झाले ओंकार मध्ये असं. कसं वाटतंय आता? नाही, छान वाटतंय, ओंकारचं खूपच छान वाटतंय. आणि आमची हम्म. अजून एक सेवा आहे मॅडम, श्रीपाद श्री हा. वल्लभांचं चरित्र माहित असेल तुम्हाला. हो, ते झालं की आपलं वाचन. हा, तर ते नाही, श्रीपाद श्री वल्लभांचं झालंय का वाचन मला नाही माहिती. झालं कारण की मी शारदानी ग्रुपमध्ये पण नसते वाचलं म्हणजे. ना, शारदानी पण वाचलं ना. हो. हा. तुम्ही तर काय ते करता आमचं मग? आता आम- आम्ही लिखाण चाललंय आता आमचं, पूर्ण पोथी लिहायची आहे ती. अरे वा, छान. हा, आणि आपले ती माहित आहे आपले 30 दिवसात रेकॉर्डिंग आहेत, शारदा पूर्ण. मॅडमने विचारा की. हो हो, विचारेल विचारेल. आणि ती पोथी आम्हाला 30 सप्टेंबरच्या आधी कंप्लीट करायची आहे आता. हम्म. कारण मोठी पोथी आहे ना, 53 अध्याय वगैरे, जवळजवळ 300 पानांची पोथी आहे ती. तर आणि माझ्या तर हाताला मी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला म्हणजे उजव्या मी हाताचाच आहे. तुम्हाला सांगू का, तुम्ही शारदाशी हा बोला हा या हा, विषयी. चालेल. बर लिखाणापेक्षा बर, ठीक आहे. लिखाणापेक्षा हा. ऐका, त्याचा गर्भित अर्थ हम्म. जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपला कार्यक्रम हो. झाला ना हम्म. वाचनाचा, हम्म. त्यावेळेला इतके हा रहस्य भेदन आम्ही डिस्कस केले की 9-9, दहा हा दहा हा वर्ष पोथी वाचणारे सुद्धा म्हणाले की या गोष्टी आम्हाला हा माहितीच नव्हत्या, आम्ही नुसतंच पोथी वाचन करत अच्छा. होतो. हा तर हा, हे ठीक आहे. हा, आता आपलं गुरुचरित्राचा अन्वयार्थ सुरू होतोय उद्यापासून, सोमवारपासूनच सुरू होणार होता. पण 2 दिवस हा पुढे हा ढकललाय, 2 दिवस पुढे ढकललाय. आपण बरं. दुसरं एक हा पुस्तक हा घेतलंय का मॅडमने. तर 23 अच्छा, पासून बरं गुरुचरित्र अन्वयार्थ ते कार्यक्रम अटेंड करा. त्याच्यामध्ये बरं, ठीक आहे. सगळं सगळं भेद रहस्य केलेलं आहे. लिखाणाच्या अच्छा, नादाला बरं. जास्त लागू नका. तुम्हाला जर नाही म्हणजे नाही, आता खरोखर कसं चालू केलेलं आहे. कारण आमची ती आज्ञा आहे, म्हणजे आज्ञा म्हणण्यापेक्षा आमचा ग्रुप आहे ना. तर ते मग आता कम्प्लीट माझे आता झाली, 4 अध्याय लिहून झाले, म्हणजे ते पूर्ण मला करायलाच लागेल आता ते. करा, पूर्ण कारण करा, पण हा त्याचे अर्थ हा जाणून घ्या. पूर्ण तर हो करा, हो लिखाण हो हो केव्हाही हो. चांगलं, हा हा, केव्हाही चांगलं. ठीक आहे, पण ठीक अर्थ आहे. जाणून घेणं हो हो महत्वाचं आहे ना. हो हो तर हो ते आपले हो, बरोबर आहे. कार्यक्रम दुपारी असतात, ते अटेंड करत चला. बरं, हो हो, 23 पासून करेन मी. खास हा, श्रावणानिमित्त आपण सुरू करतोय ना. बरं बरं, चालेल, करेन करेन मी. हा. चालेल. जाणून आणि बुजून छान वाटलं लिहिणं मला. फार आणि मेन, महत्वाचं. हा, आणि मेन म्हणजे तुम्ही जे शुक्रवारचं जे लावता ना रेकॉर्डिंग, ते इतकं हा. सुंदर असते ना, असं वाटतं की बंदच होऊन येते ओंकार. हो ना, म्हणजे काल इतकं विचारते म्हणजे मी मला, मॅडमना कुठलं घेतलं. नाही, काल तुमचं आधी जे रेकॉर्डिंग असतं ना मॅडम, तुमच्या हो ना, ह्याच्यातलं तेच आवाज की येतो. आता त्यातलं काल कुठलं घेतलं विचारते ना मी. ठीक ते आहे, खूप म्हणूनच सुंदर आपण म्हणजे. तसं ठेवलंय ना शुक्रवारी. हा या शुक्रवारी, महिन्यापासून ते अच्छा. सुरू केले की हा, ध्यान खूप कंपल्सरी सुंदर झालं आहे. पाहिजे. हा. हा हा, हा. खूप छान वाटतंय. आणि तुम्ही म्हणता हम्म. ना 4 महिने का मी म्हणजे कंटिन्यू चालू करेन, मला इतकं छान आवडलं छान ओंकाराचं. छान. फक्त मला कसं माहितीये का, असं लिहायला वगैरे असं नाही जमत, म्हणजे माहिती नाही मला. नको जमू पण दे मी म्हणून देत जाईल. तर मग असं सांगत चाललं ना. ठीक हे आहे, पहा, ठीक आहे, आपल्याला काही जमत नाही आणि हळूहळू आपण जर बदल केला ठीक तर आपल्या आयुष्यात बदल होणार आहे. या पण आहे. गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. आता तुम्ही बर बर, म्हणता ठीक आहे. तुम्ही गुरुचरित्र लिहिणार आहे.
हो हो हो, श्रीपाद श्री न्यायला वल्लभ सुरुवात केली. चरितामृत लिहिणार आहे. हा. परत आता हो म्हणतात हो. तुम्हाला लिहायला जमत नाही. नाही नाही, म्हणजे थोडस कसं ते कॉपी होतं. हा इथे तुम्हाला हा. मनातले विचार मांडायचे, व्यक्त व्हायचं असतं. नाही. आणि ज्या हो वेळेला हो तुम्ही हो व्यक्त हो, व्हायला बरोबर. शिकता ना, त्याला हे सगळं हा पार हा होतं ना, थ्रोट चक्र पार होतं ना हे हा. व्यक्त होणं अच्छा. म्हणजे. बरं. आणि हे ब्रह्मांडाचं हा द्वार आहे. मग आता एवढे जर तुम्ही सेवा करताय, तर ब्रह्मांडाच्या हा दारात हा यायचंच हा. नाही का? खरंच खरंच. ब्रह्मांडाच्या हो दारातून हो, हो. पास व्हायचंच नाही का? चालेल. या गोष्टी लक्षात घ्या. या गोष्टी हा हा एकमेकात लिंक असतात. हा. आपण जर म्हटलं ना, बरं. आता हे जे सगळे लिखाण करतायत त्यांना कुठे जमत होतं. हो. 2 वर्ष नाही ना. आज त्यांनी पॉझिटिव्हली घेतलं आणि हा. आज किती बदल झालेत, कारण लिखाणाने हो, खूप हो. काही फायदे होणार आहेत. ते होणार. अच्छा, ठीक आहे. म्हणून हळूहळू हं, बदलायचं. आज एक वाक्य लिहिलं, उद्या 2 वाक्य लिहिलं, आणि हं. आपल्याला टाईप हो करणं हो. जमत नाही, तो व्हॉइस टू टाईप करून हा. घ्यायचं मुलांकडनं. मग आता बरं. बोलताय ना, तसं बोललं की आपोआप टाईप होत. हा, ठीक सगळे आहे, चालेल असेच ना. शिकलेत, सगळे हं, असंच शिकलेत. हं, तर मुलांना घ्यायचं हं. मदतीला, शेजार हं, पाजारीला हं. घ्यायचं. मला म्हणायचं, हा. मला इथे मी बोलले तर टाईप करून होईल असं दे व्हॉट्सअपला करून. मग अच्छा, किती ठीक आहे, छान ठीक आहे, बोलायचं की चालेल. टाईप, बोलायचं की टाईप. हा. हे बघा, इच्छा ठीक. इच्छा हा. तेथे मार्ग. तर हळूहळू सुरू करू शकता. हो चला, हो, धन्यवाद. चालेल चालेल. हो हो हो, धन्यवाद रजनी चालेल. मॅडम. कल्पना आणि मॅडम बोला. अभिनंदन मॅडम, तुम्हाला एवढे अवॉर्ड हो, वगैरे मिळाले ना. अवॉर्ड वगैरे धन्यवाद. मिळाले, खूप छान. धन्यवाद. मग आता काही त्याचा सगळं म्हणजे एकत्रित कार्य आहे ना आपलं. मी येणार धन्यवाद. होते, पण मी कालच आले गावावरून मॅडम. नाहीतर हो मी का? अच्छा अच्छा. तुमच्या कालच हा माझं हा. ट्रेनचं तिकीट होतं, काल रात्री मी आले, म्हणजे असं बर झालं. बर बर. नाहीतर मी आले असते, शारदा बरोबर धन्यवाद. आले असते ओके कार्यक्रम. ओके. ओके ओके मॅडम, चला, ओके धन्यवाद. ओके, कल्पना धन्यवाद. मॅडम बोला. हा मॅडम, काल ते हम्म. सुलक्षणा मॅडमनी लावलं होतं ना ओंकार ध्यान, बर. खूप छान वाटत होतं. म्हणजे माझ्याही हा. लक्षात नाही, ते डोळे बंद केले होते त्यामुळे कुठलं ध्यान लावलं ते कळलं नाही. पण अच्छा. असं हा. डोक्याला खूप छान वाटत होतं. असं एकदम प्रसन्न हम्म. वाटत होतं, असं कानातनं असं वाफा आल्यासारखं होत होतं. छान हम्म. वाटत होतं काल. मग ते आपले सुदर्शन पिरामिडच्या युट्यूब हो चॅनलवर हो आहेत हे. तुम्ही हो केव्हाही हो ऑन करून ऐकू शकता, हो की नाही? हो 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 हम्म. हो, काल ते अजून ग्रुपमध्ये काय ऐकलं बाकी? ना, तर अजून छान वाटलं. हा. बाकी हम्म. कसं काय? बाकी तुमचं व्यवस्थित आहे? हो, आहे मणक्याचं थोडं दुखणं झालंय कमी, बरं वाटतंय आता थोडस. मणक्याच्या दुखण्याला ओंकार खूप फरक पडेल बरं का. हो 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 हम्म? हो, तर ते चालेल तसंच चालेल. तुम्ही ते लॉंग म्हणायला सांगितलंय आणि ना. चक्राचा आपलं मुद्रा हो हो, त्या करताय? मुद्राचं. हा, ओंकाराच्या ध्यान. वेळेला ओंकारासोबत हो मुद्रा हो केल्या तर खूप फायदा होईल मॅडम, हो. शीघ्र हा, फायदा होईल. काल प्राण मुद्रा केली काल त्याच्याबरोबर मी. हा, वाटलं फरक? चांगलं वाटत होत, हो छान वाटत ऊर्जा होतं. फरक वाटली का? हो हो, हाताला पण असं एकदम हे झालं होतं, जड झालं होतं. छान छान चांगलं छान. वाटत होतं. तेच मी आणि मॅडमलाही परवा म्हटलं, आता पुढं पुढं मुद्रासहित ओंकार घेऊ आपण. हो हो, आणि परवा दिवशी छान. मी असंच आपलं ध्यान केलं. म्हणजे देवीचं लावलं हम्म परवा सकाळी, पण ते काय नीट हम्म. लागलंच नाही. 2-3 लावून पाहिले, काय लागलं नाही. मग मीच ध्यान करायला बसले. नेटवर्क आणि वीक असेल. हा. हा, माहिती नाही काय झालं, ते काहीच लागलं हम्म नाही देवीचं. माझं मी श्वासावर केंद्र लक्षित केलं आणि ध्यान करत होते. हळूहळू ध्यान करत 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 एकदम असं डोळ्यापुढं ना अशी अं, ज्योत दिसली एक झटकन, आणि पटकन हे झाले, काय विलीन दिसले? झाल्यासारखं झालं. ज्योत ज्योत. अरे वा, हा. छान हा, छान वाटलं होतं तेव्हा, असं फुल प्रकाश पडला होता, चांगलं वाटत होतं. क्षणभर का होईना, पण छान दिसली ज्योत मला. छान छान छान. धन्यवाद कल्पना मॅडम. क्षमा बिटे मॅडम बोला. धन्यवाद. धन्यवाद. सॉरी मॅडम, मी प्रवासात होती ना, त्यामुळे बोलली नाही. आता हा हा, पोहोचली ठीक आहे. आहे बोला घरी. ना, तुम्हाला काय बोलायचंय का? काही नाही मॅडम, मला छान वाटत आहे ओंकाराने. अ, आधी सुरुवातीला थोडस करायला त्रास वाटायचा, पण आता हा. करत आहे रेग्युलर, तर छान वाटत आहे. चांगलं आणि वाटतंय? पूर्ण माझं, हो छान वाटत आहे. हम्म. काय फरक वाटतोय? अ, ओंकार केल्यानंतर मग लगेच झोपलं ना मॅडम, तर खूप झोप येते, म्हणजे अशी गाढ. हम्म पण जर ओंकारानंतर मग मध्ये वेळ गेला आणि मग झोपायला गेलं ना, की मग झोप नाही येत, मग असं पुन्हा खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे लगेच झोपायला शिका. सगळं हा आवरून ठेवायचं आणि झोपायचं, म्हणजे झोपेतही तुमचं ओंकाराचा इफेक्ट चालू हा राहणार आहे. हा, ते झोपलं की पटकन झोप येते, आणि औरंगाबादला नंतर असतं मग ना? हा. औरंगाबादला असतं ना? नाही नाही, वर्धा, हिंगणघाटला बरं. असते, वर्धा हा, डिस्ट्रिक्ट. बरं. हा हा. ठीक आहे, चालेल. करत राहा. हो हो हो.
हर्षा मॅडम बोला, हर्षा मॅडम व्हिडिओ ऑन करा. हा हा हा, माझं तुमचं झालं. झालं नाही का बोलणं? का नाही, तुमचं नाही झालं? हा बोला. हा झालं. फक्त हा मी एक विचारणार होती की मॅडम हा तो आयुष्य बदलाचे तुम्ही घेतलाय आपल्या वेबसाईट हा. वरनं, पण काय हो होतं ते आपलं 2 आणि 3 जे भाग होते पहिलेच, ते मी ते पिरॅमिड हे करून मला जागीच राहता येत नाही. मी झोपूनच जाते पूर्ण. म्हणजे ते जे ध्यान लावलं पुढचं आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, की मला पुढे काय होतं मला काहीच समजत नाही. मी पूर्ण भाग ट्रान्सपरन्सी दोन पण संपल्यानंतरच करताय का मला. तुम्ही? नाही मी भाग दोन आत्ताच पण? घेतला. नाही नाही, पण पहिला आपला. भाग एकच करा ना. हा एकच करते पण त्याच्यात हे एक आहे ना. भाग एक मधलं ध्यान ना. हा हा ठीक आहे ना मॅडम, ती शरीराची गरज आहे. बघा, तुम्ही लावा, जे काय होतं ते होऊन द्या. झोपताय तर शरीराच्या झोपेमध्ये प्रोसेस होत असतात. तुमच्या अच्छा. शरीरामध्ये काय काय होत असतं, शरीराला हं. ती गरज आहे, होऊन द्यायचं. इतर वेळेला मी लावून बसत चला, हा क्लिन्झिंग म्हणजे ना. होतं ना ते. हा म्हणजे काय होतं मग पुढे तुम्ही जे काय सांगता किंवा काय असं मला काही समजतच नाही. मी हो, ते शब्द काम करतात ना. हा शब्द काम करतात, शब्दाला व्हायब्रेशन्स आहेत. हा त्या व्हायब्रेशन काम करतात. तुम्ही झोपा, तुम्हाला वाटतंय काय कळत नाही, पण शरीर करतंय ना त्या शब्दांनुसार. हा चालेल. शब्दांचे इफेक्ट्स होत आहेत ना, आणि हे हं. काही वेळ स्टेज राहणार आहे. यातून हा तुम्ही पार कराल ना. आता तुमच्या शरीराला सगळं क्लिन्झिंगची गरज आहे ना. अच्छा अच्छा. हा फक्त झोपायचं म्हणजे आडवं नका पडत जाऊ मग. हा नाही आडवं नाही. बसत पण नाही, म्हणजे बसत. मी पहिले वगैरे भाग होता ना, तर मी काय केलं तुम्ही जे काय सांगितलं होतं ना की शेवटीच्या ह्याच्यात काय वगैरे लिहायचं वगैरे काय सारांश, तर मी म्हटलं प्रत्येक भागाचं आपण तुम्ही सांगितलं तर करूया. तर कुठे मला काहीच समजत नाही. मी डायरेक्ट कुठे तुम्ही संपल्यानंतर मला तुम्ही कुठेतरी. तुम्ही नंतर ते झाल्यावर न ते व्हिडिओ लावता लिहू शकता ना. हा कळलं? तो हा ध्यानाचा व्हिडिओ आहे ना, तो वेगळ्या निवांत हं. वेळेला लावायचा. हे हा जे ऐकता बडबड 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 ते लिहून ठेवायचं आधी. हा ठीक आहे. चालेल आणि झोपताय तर चांगलंच आहे ते. चालेल चालेल. हो. फक्त फ्लॅट नाही व्हायचं, लक्षात घ्या. मग ते शरीर काम करत राहत. हा हा चालेल. चालेल. आणि थँक्यू. महत्वाचं त्याच्यात तुम्हाला काय करायचंय, हृदय मेडिटेशनचा सराव करायचा आहे. होय किती होय. व्हिडिओ बघून झाले? माझे आता 7-8 झालेत. ते 2 दिवस 7-8 काय झाले. झालं, 2-3 दिवस काय झालं, मी तो मला झोप येऊन जाते म्हणून मी म्हटलं परत आपण लावून परत करूया, नाही, पण आता काही अजून नाही दोन ते. तीन दिवस अजून 2-3 दिवस करा, मला फोन करा. मग मी हा सांगेल काय करायचं. पिरामिडला पण हे कोण कोर्स करतंय भाग एक, त्यांचा आपण एक सेशन घेऊ, ठीक आहे? हा चालेल किती चालेल. आठवण करा मला, कारण संध्याकाळी तुम्ही राहणार आहे, त्यामुळे वेळ आहे भरपूर आपल्याला. हो 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 शिवसर्वोदय चालेल. झाले की संध्याकाळी किंवा सकाळी आपण सेशन घेऊ ना, हा या कोर्सवर एक. हो हो चालेल. ते आठवण करा तुम्ही, ठीक आहे? हा चालेल मॅडम. पण तोवर थँक्यू. मला फोन करून घ्या, 1-2-3 व्हिडिओ हो झाले की, मग मला हो गुजर फोन करून घ्या. हो हो मग चालेल. एक्झॅक्ट, कारण ते ते तो जो भाग आहे त्यांनी सगळं बदलले पाहिजेत प्रॉब्लेम. होय. मग ते बदलण्यासाठी मी काय सांगणार आहे ते महत्वाचं आहे तुम्हाला. हा हा चालेल. आणि मग येण्यापूर्वी एक 7-8 दिवस करायला मिळेल तुम्हाला, आहे की नाही? म्हणजे आपल्याला होय. तिथे चर्चा करता येईल. हो चालेल करते मॅडम. चालेल, ठीक आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू. अजून कोण राहिले आता? रश्मी मॅडम. हो नमस्कार. दिसते. व्हिडिओ सुरू करते का? हा. हा, काय म्हणतीये? तुझं काय चाललंय आता सध्या? सध्या तर काय जॉब माझा चालू आहे. त्यामुळे काय करते एक्झॅक्ट, कुठं करतेयस? मी IT मध्ये जॉब करते. अच्छा, हा तर पुण्यातेच? हो नाही, आता सध्या मी नाशिकला आहे, घरी आहे. नाशिकला, बरं. हो ऑनलाईन चालू आहे का? हो हो आता सध्या ऑनलाईन चालू आहे. आणि मम्मी माझी योगाचं हे करते, त्यामुळे मम्मीनी सांगितलं नलिनी नगरकर ते हो, ते ध्यानाचं, किती कारण छान इफेक्ट आले आईला हो हो ते ओंकाराचे. आणि त्यामुळेच तुझं IT मध्ये असशील तर तुला तर मस्ट आहे ना हे. हो भले मी त्यामुळे काय म्हणते, 30 मिनिटाऐवजी 10 मिनिटं करतो, है की नाही? हा 10 मिनिटं जरी तू ओंकार एक 10 जरी जो रोज झोपताना म्हणायची सवय ठेवली ना, तर तुझं लाईफ लॉंग तुझे चांगली सवय, हॅबिट डेव्हलप होईल. आणि हो त्याचे परिणाम खूप छान होते. फक्त एक काम करायचं की झोपलंच पाहिजे नंतर. समजा तू 12-1ला झोपतीयस रात्रीच्या, तेव्हा 10 ओंकार म्हणून झोप. बर. ही सवय ठेव. हम्म. यासाठी हा ओंकार ध्यान जो करते 15 दिवसाचा, त्यातून ती सवय डेव्हलप कर ना. चालेल चालेल.
केव्हाही झोपते, एक 11 ओंकार म्हणायचे आणि झोपायचं, म्हणजे एक लाईफ लॉंग एक हे होऊन जाईल शिदोरी आयुष्याला. हम्म. हा, कारण आता म्हणजे जॉबच्या हिशोबाने आता कसं बसून आणि जॉब. आईने जर आयुष्य बदलायचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक वेबसाईट वरचा घेतला असेल, तो पण तू कर. बर. तो आयुष्यात आपल्याला जे जे हवं आहे ते कसं मिळवायचं ते शास्त्र शुद्ध सांगितलंय. आणि त्याला सेकंदाला आयुष्याला ते उपयोगी पडतं. जॉब म्हणा, पॅकेज म्हणा, रिलेशनशिप म्हणा, हेल्थ म्हणा, सगळ्याला ते शास्त्र उपयोगी पडतं. तर ते पण एक करून घे आत्ताच. आईने केलं असेल तर तुम्ही दोघे एका लॉगिन वरून करू शकता. तर हे 2 तुला खूप महत्वाचे ठरणार आहेत. हा, कारण खूप म्हणजे आता जॉब असल्यामुळे म्हणजे आता पाठ दुखणं किंवा स्ट्रेस पण खूप असतं, त्यामुळे आयटी वाल्यांचे चॅलेंजेस खूप आहेत, त्याला ओंकार हा, ध्यान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच मग आता सुरुवात केली आहे कालपासून. छान ना, चांगलं आहे ना. मग आणि आता जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात करता तेवढी तुमची आयुष्याची बैठक बसते ना. हो, आता त्यामुळे काल नंतर म्हणजे लग्न मला झाल्यावर वगैरे तर काही सांगू शकत नाही. लग्न झाल्यावरचे परत चॅलेंजेस वेगळे असतात. परत सगळं घरातलं करावं लागतं. त्यामुळे ही सवय ठेवायचीच. क्लास किती दिवस करू शकणार आहेस? क्लास करू जास्त दिवस करू शकणार नाही, म्हणून ही सवय या ह्याच्यातनं हे ऑब्जेक्टिव्ह ठेवलं पाहिजे. हो, एक सवय लागते. हा, की 10 मी ओंकार रोज म्हणेल आणि झोपेल बस. मला आपले ध्यानाचे व्हिडिओ आहेत, काल केलं असेल, आवडलं असेल, सुदर्शनच्या ह्याच्यावर जाऊन व्हिडिओ लावायचा, तो 5 मिनिटं बसायचा आणि मग झोपून जायचं. अच्छा. झोपेत जरी लावला टायमर लावला आपोआप बंद होऊन जातो. झोपेत काम होतं बरं का त्याच्यावर. हो. असं काही नाही की आपण उलट सबकॉन्शियस मध्ये जातं ना ते. सुरुवातीची झोप ही सबकॉन्शियस ब्रेनची आहे. आणि एकदा का तुम्ही सबकॉन्शियस मध्ये काय पेराल ते उगवतं. तर तशी सवय डेव्हलप करू शकते. छान, तुम्ही योग्य निर्णय घेतला. आईला पण करत जा म्हणून संध्याकाळी, नाही हा का? हा, आता म्हणजे आता चालू केलंय तर दोघे मिळून. हो, एका लॉगिन मध्ये तुम्ही करू शकता. हा. ठीक आहे, चल, धन्यवाद. थँक्यू. झालं सगळ्यांचं, तर चला सगळ्यांना धन्यवाद. तेच मी म्हटलं एक बोलून घेऊ.